नांदणी सुपरफास्ट न्यूज, घटना तुमची, बातमी आमची. पुसेसावळीकरांच्या सेवेत सर्व सोयीयुक्त मामाच कलेक्शन. लहान मुलांचे फॅन्सी ड्रेस, फॅन्सी फ्रॉक, फॅन्सी पॅन्ट शर्ट, फॅन्सी साड्या, फॅन्सी शूटिंग शर्टिंग आणि लग्न बसण्यासाठी प्रशस्त बैठक व्यवस्था, तसेच भव्य साडी विभाग. तर आता खरेदी लग्न बसण्याची आणि अहिराची करा होलसेल दरात. मामाच कलेक्शन. आमचा पत्ता बुधवार पेठ, पुसेसावळी. अधिक माहितीसाठी संपर्क 9423264668. जलजंगल जमीन वाचवा मकरंद अनासपुरे समस्त वहागावकरांचे वृक्ष संवर्धनाचे काम आदर्शवत. वहागाव येथे लोकसहभागातून साकारलेली वृक्ष चळवळ ही आदर्शवत असून वहागाव ग्रामपंचायतचा आदर्श महाराष्ट्रातील सर्व ग्रामपंचायतींनी घ्यावा असं आव्हान श्री अनासपुरे यांनी केले. वहागाव तालुका कराड येथे सिने अभिनेते नाम फाउंडेशनचे मार्गदर्शक मकरंद अनासपुरे व सयाजी शिंदे यांनी भेट दिली. यावेळी ते बोलत होते. यावेळी बोलताना श्री अनासपुरे म्हणाले की नाम फाउंडेशनच्या माध्यमातून मी व माझे सहकारी पाणी अडवा पाणी जिरवा जलयुक्त शिवार यावर चांगले काम करत आहे. दुष्काळी भागात पाणी साठा वाढावा यासाठी नाम फाउंडेशनने ही चळवळ चालवली आहे. माझ्यासह सयाजी शिंदे यांनी सह्याद्री देवराईच्या माध्यमातून राज्यभर देशी वृक्ष लागवडीची एक चांगली चळवळ उभी करून गावोगावी हजारो देशी झाडांची लागवड केली आहे. त्यामुळे निसर्ग संवर्धनाला चांगली मदत होत आहे. आज वहागाव मध्ये सयाजी यांचा मार्गदर्शनाखाली उभी राहिलेले हे देशी वृक्ष लागवड हा चांगला उपक्रम आहे. महामार्गाचा कामात जाणारे जुने 200 वर्षांपूर्वीचे वडांची झाडे इथल्या ग्रामस्थांनी पुनरोपण करून एक चांगला आदर्श निर्माण केला आहे. तसेच गावात हजारो देशी वृक्ष लागवड केलेली आहे. हा आदर्श राज्यातील सर्व ग्रामपंचायतनी घेऊन पुढे काम करावे. आपल्या सर्वांची महत्त्वाची येणाऱ्या काळातली एक महत्त्वाची जबाबदारी ती म्हणजे आपण जल, जमीन आणि जंगल वाचवले पाहिजे. येणाऱ्या काळात मी आणि सयाजी वहागावसाठी आम्ही अजून वेगळे उपक्रम राबवू अशी ग्वाही यावेळी त्यांनी दिली. यावेळी सरपंच धनंजय पवार, सामाजिक कार्यकर्ते दीपक पवार, सुरेश पवार, संदीप पवार, प्रदीप पाटील, एन.के. जाधव, महेश पवार, अनिकेत पवार यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. प्रतिनिधी सकलेन मुलानी. वहागावला कराडच्या जवळचं हे गाव आहे आणि सरपंच साहेबांचं मनापासून अभिनंदन करतो, कारण मी आत येत असल्यापासून देशी प्रजातीची सगळी झाडं लावलेली पाहिली आणि ती नीट राखलेली पाहिली. खरं तर ही जी झाडं आहेत ज्यांना आम्ही मिठ्या मारतोय ते हायवेवर आपल्याकडे प्रचंड विकास चाललेला आहे. त्यामध्ये झाडं तोडणं वगैरे हे तर स्वाभाविक आहे, कारण विकास जास्त महत्त्वाचा आहे, झाडं महत्त्वाची नाहीत असाही काही जणांचा समज आहे. पण झाडं नसतील तर खूप विकसित होऊन आपण काय करणार, हा मूळ प्रश्न तसाच राहतो. त्याला एक छानसं उत्तर, हायवेवरनं इथे 7 झाडं आणलेली आहेत आणि ती 7ही झाडं हळूहळू आपल्याला बहरताना दिसत आहेत. ते खोडं होती नुसती, ती खोडांचं काय झालं असतं, जळण झालं असतं आणि 200 वर्षाचा इतिहास आपण चुलखंडात घातलाच असता, पण तो वाचवला आणि त्याबद्दल मी पवारांचं मनापासून अभिनंदन करतो. असे सरपंच जर गावोगावी झाले तर आपला बराच प्रश्न सुटू शकतो. जल, जमीन आणि जंगल या 3 गोष्टी आपल्याला पुढच्या काळामध्ये आपल्या पुढच्या पिढ्या सातत्याने आपल्याला विचारणारा प्रश्न तो असेल. त्यामुळे आपण ही झाडं जपणं हे आपलं काम आहे. आणि इथे या गावामध्ये खरं तर सरपंचाने आधी शोभेची झाडं लावली होती, परदेशी झाडं लावली होती. पण जेव्हा सयाजीरावचं त्यांचं बोलणं झालं त्यावेळी त्यांनी ती सगळी झाडं काढली आणि देशी झाडं लावलेली. तर आता तुम्ही या रस्त्याने येताना वहागावमध्ये सगळा प्रवेश करताना तुम्हाला दुतर्फा ती झाडं दिसतील. अजून एक 5-10 वर्षांनी हे इतकं हिरवगार असेल. कराडच्या अलीकडं जरा थांबूया असं पांथस्थ जेव्हा म्हणतील तेव्हा ह्या सगळ्या प्रकल्पाचं यश तिथं निश्चित झालेलं असेल. मी पवारांना मनापासून शुभेच्छा देतो, अभिनंदन करतो. आणि आज एवढ्या गडबडीत आम्ही भेटायला, कारण मला हे बघायचं होतं की नेमकं खोड काढून कसं ते रुजतं आणि ते डेरेदार कसं होतं. तर तुम्ही जर बघितलं तर ती नवीन पालवी इतकी सुंदर फुटली, ह्या झाडाला असेल, समोरच्या झाडाला असेल, याचे वाढदिवस वारंवार साजरे व्हावेत आणि अशी डेरेदार झाडं व्हावी, कारण हीच गरज आहे. आता
या उन्हाळ्यात आपण पहिल्यांदाच बघितलं की होळीच्या आधीच ऊन तापलेलं आहे. त्याच्यामुळे निसर्गाने परिस्थिती ताब्यात घेतल्यासारखी वाटते आणि निसर्ग त्यावर खूप सारं बोलण्या अगोदर माणसं जर संवेदनशील झाली, त्यातल्या त्यात समंजस झाली, तर बराच प्रश्न निकालात निघू शकतो असं मनापासून वाटतं. शुभेच्छा आणि अभिनंदन. तुमच्याबरोबर ज्या ज्या लोकांनी ह्या सगळ्या प्रक्रियेत सहभाग घेतला त्या सगळ्यांचाही तितकाच वाटा आहे, तर त्या सर्वांचंही मनापासून अभिनंदन. आपल्या हक्काचं रोखठोक भूमिका मांडणारं आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज. घटना तुमची, बातमी आमची.